लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जगी तोडला. उवाडी नशीब माझा सावरी विठाई विठ्ठला. माय बाबा अभंगाला जोड ताळची बळांची, अभंगाला जोड ताळची बळांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला. माय बाबा विठो माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठला. किती करशील ग देवा. फिरत्याचा का वरती देशी, फिरत्याचा का वरती देशी. आतीला आता विठ्ठला तू मेला कुंभार, विठ्ठला तू मेला. आकाश जे पाखेले पाखरा, आकाशी जे पाखेले पाखरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा सोन्याचा पिंजरा. पाहुली चालती काय वाजून, पाहुली चालती राहिलेल्या द्वंचार. येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. चालू येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. तेवढं येत नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा. काही काही नुसते तोंड हलवतात. मला नाही कळायचं, तिला कळल ना. माझ्यापासून लपवाल, तिच्यापासून थोडं प्रेम आहे. पाहुली चालती पाहुली चालती. काय वाजू नका. हरी बोल. दुखी संसाराची बाई सोडून, दुखी संसाराची. हरी बोल. पाहुली चालती पाहुली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी आढावाचा वितो पासरी. काढा रात्री चल माझ्या गावाला जाऊ, रात्री चल माझ्या गावाला जाऊ. वा गोकुळ माझं गाव, अगं गोकुळ माझं गाव. रात्री चल माझ्या गावाला जाऊ. मला काय टोचतो वय देव, टोचतो. टाळी टाळी. उभा राहिलेले वाजवा, उभा राहिलेली मी पडत्यात वाजवा. आई भवानी पर्यंत गेला पाहिजे, खनखनाट गेला पाहिजे टाळ्यांचा कानापर्यंत. चंद्रभागी जाती
हरी थांबला हरी तो पहा विठे बघी विठ्ठल विठ्ठल आवाज विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल ताई 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 प्रत्येकाच्या स्मरणामध्ये पांडुरंग परमात्माचं रूप प्रत्येकाच्या मुखात नाम आणि हाताने टाळी विठ्ठली माझी माऊली ये ओ विठ्ठली माझी माऊली फक्त प्रामाणिकपणे सांगा याच्यापेक्षा दुसरीकडे कुठे समाधान मिळणार आनंद चढू आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती काय करायचं हरिमुखे नाव तर घ्यायचंय जमेल तसं हो मी म्हणलं ना मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का लागतोच विष प्रेमानं पिलं मरत नाही मरतोच घरी गेलो बघा विचारून बघा उद्या सगळं नीट कार्यक्रम काम आहे विषाचं मारतच ते काम आहे मधाचं गोडवा देत ते सगळ्यात मूळ गुण आहे नामाचा पुण्य आणि समाधान देणं तुम्ही शुद्ध अंतकरणाने देवाचं नाव कुठेही घ्या पुण्य आणि समाधान मिळतच कारण त्याचा मूळ गुण आहे ते देणं नामाचं पुण्याची गणना हरी उच्चारणी अनंत जातीलयासी आम्हाला नाही जमलं देवाच्या दारात यायला हरकत नाही असोनी संसारी नाही जमलं तरी चालेल फक्त त्याच्या दारात येऊन त्याचं रूप बघा मन तिथे ठेवा शरीर संसारात न्या काही नाही लागत दान द्यायचंच आहे ना आम्ही विनवणी करतो आई भवानीला अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रगटली फळपाणी मोह महिषासुर मर्दनाला कोणी त्रिविध तापाची करावया झाडणी परितु भक्तासी पावसी निर्वाणी आईचा जोगबा मागेन आईचा जोगबा मागेन आईचा जोगबा मागेन आईचा जोगबा मागेन जोगबा मागेन आईचा जोगबा मागेन जोगबा मागेन जोगबा मागेन जोगबा मागेन आईचा जोगबा मागेन जोगबा मागेन आईचा जोगबा मागेन लागो लागेला लागेला आंबेचा लागो लागेला लागेला आंबेचा लागो लागेला आंबेचा पिठाबाई माऊलीचा लागो लागेला
लागायला लागायला आंब्याचा लागो लागायला लागायला आंब्याचा लागो लागायला लागायला आंब्याचा. आमच्यासाठी आम्माबाई काही रखमाई काही सगळं तूच आहेस रे. आम्ही रूप बघत नाही, आम्ही प्रेम बघतो. कुठल्या रूपात येशील, राम येशील, शिव येशील, कृष्ण येशील, आम्माबाई येशील, कसा येशील तसा, पण रक्षण करशील. तू आमचं रक्षण करायला विसरत. साधा वया भक्ती काज नाही लाज, त्या बदल्यात आम्हाला काय करायचं, हरिमुखे नाव घ्यायचं रे तुझं जिथे असेल. आम्हाला माहित आहे, मी एकटा सांगत नाही, ज्ञानोबा मी एकटा सांगत नाही. व्यासाची या खून म्हणजे खून नाही, इशारा. माऊली म्हणतात व्यास मुनी इशारा करून सांगतात, हे नाही केलं तरी चालेल, हे केलं तरी. असं खाण्यापेक्षा असं नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतीला पापे अगदी सोपं आहे ना. काय करायचं, काही नाही म्हणे, फक्त भजन. दोन्ही हात वर करा, दोन्ही. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर गाथा गोविंदा, लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर गाथा गोविंदा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा, रखमाई पांडुरंगा, रखमाई पांडुरंगा, रखमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा, राधा गोविंदा. राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. हिने व्यास घेतलेत तर घ्या. तुम्ही कुठं ऐकायला बसलायत, बोलल्यावर झोंबून पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची बस. तुमचंही खरंच आहे म्हणा. पण तुम्हाला एक प्रामाणिक सांगू, कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नसतं. कीर्तन आहे म्हटलं की कीर्तनाला यायचंच असतं. कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. मोठं व्यासपीठ आहे, मोठा परमात्मा आहे, मोठा परमार्थ आहे, मोठं परंपरा आहे. परंपरेला मोठं करत नाही व्यक्ती, व्यक्तीला मोठी करते ती परंपरा आहे. समृद्ध होतोय त्याच्या नामचिंतनाने. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. तो बोलवतोय म्हणून बोलते ना, तर काय शक्य आहे दादा. तुम्ही बसावं म्हणून आम्ही विनोद करतो, तुम्ही बसावं म्हणून आम्ही विनोद करतो. याचा अर्थ कीर्तन मनोरंजनासाठी असतं असं